सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये जीमेल हे ॲप्लिकेशन ओपन करा. त्याच्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला एक सर्कल दिसत असेल, त्या सर्कलवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. थोडं खाली या, एक तुम्हाला ऑप्शन दिसत असेल ॲड अनदर अकाउंट, या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल आणि इथे गुगल हे ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला नवीन जीमेल बनवायची असेल तर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करा. जर तुम्हाला पर्सनल यूजसाठी ईमेल आय डी पाहिजे असेल तर पहिल्या नंबरचं ऑप्शन निवडा. जर बिझनेस यूजसाठी पाहिजे असेल तर दुसऱ्या नंबरचं ऑप्शन निवडा. तर आपल्याला पर्सनल यूजसाठी जीमेल आय डी बनवायची आहे, तर मी त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला पहिल्या नंबरच्या बॉक्समध्ये तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तुमचं सरनेम टाकून घ्यायचं आहे. तर चला तर मग मी टाकून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट हे ऑप्शन दिसत असेल, तिथे प्रेस करा. त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला पहिल्या नंबरच्या बॉक्समध्ये जन्मतारीख टाकायची आहे आणि दुसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तुमचं जेंडर निवडायचं आहे. तर मी माझी जन्मतारीख टाकून घेतो. आणि दुसऱ्या नंबरमध्ये तुमचं जेंडर टाकून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला एक नेक्स्ट ऑप्शन दिसत असेल, त्या ऑप्शनवरती प्रेस करा. त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला जीमेल बनवून घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती प्रेस करायचं आहे. आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला पासवर्ड 8 अंकाचा क्रिएट करायचा आहे. तर चला मग मी पासवर्ड क्रिएट करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक नेक्स्ट ऑप्शन दिसत असेल, तिथे क्लिक करा. असेल तर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. जर नसेल करायचं असेल तर नोट नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. आणि थोडं खाली या, यस आय एम इन या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल. रिव्ह्यू युअर अकाउंट इन्फॉर्मेशन असं दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला तुमची ईमेल आय डी बनलेली दिसेल आणि तुम्हाला एक नेक्स्ट ऑप्शन दिसत असेल, त्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर तुम्हाला खाली यायचं आहे आय ॲग्री या बटनावर.
क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जीमेल आय डी क्रिएट करू शकता. आपली जीमेल आय डी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता जर ही जीमेल आय डी तुम्हाला बघायची असेल तर उजव्या बाजूला एक वरती सर्कल दिसत असेल तिथे क्लिक करा आणि तुम्हाला इथे खाली दाखवेल तुमची जीमेल आय डी कोणती बनवली आहे. सगळ्यात खालची तुमची आत्ता बनलेली जीमेल आय डी असेल. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच होतं. तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.